नाशिक जिल्ह्यातली धरणं सरासरी 70% भरल्यानं मराठवाड्याच्या जायकवाडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे। जायकवाडीत यावर्षी 22 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असल्यानं वरुण राजा गेल्या 2 वर्षातील उणीव भरून काढतोय। नाशिक जिल्ह्यात अशीच कृपा ठेवली तर यावर्षी गोदावरीवर अवलंबून असलेल्या धरणाची आकडेवारी विक्रमी पार होणार असल्याचा अंदाज पाटबंधारे विभागानं वर्तवलाय। यामुळे बळीराजा सुखावून गेलाय। नाशिक जिल्ह्यात सध्या पावसाने चांगलाच जोर धरलाय। जोरदार पाऊस होत असल्याने दारणा धरण जूनच्या सुरुवातीलाच भरलंय, तर गंगापूर धरणही भरलंय। सध्या गंगापूर दारणा समूहातील विसर्ग मिळून 1500 क्युसेक्स पाण्याचा प्रवाह नांदूर माध्यमेश्वर वेर मधून सुरू झाला आहे। एका बाजूला कोपरगाव वैजापूर तर दुसऱ्या बाजूला जायकवाडीला प्रचंड वेगाने पाणी सोडण्यात आलंय। आतापर्यंत 8 टीएमसी पाणी सोडण्यात आलंय। आजचा प्रवाह बघता दररोज 1 टीएमसी पाणी नाशिककडून मिळत आहे। पाण्यावरून सुरू झालेला प्रादेशिक तणाव यामुळे निवळण्यास मदत होणार आहे। यावर्षी जायकवाडीत केवळ नाशिकमधून 20 टीएमसी पेक्षा अधिक पाणी मिळणार आहे। भंडारदरा धरणाचा विसर्ग सुरू झाल्यानंतर गोदावरी खोऱ्याला नगर जिल्ह्याच्या पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल। त्यामुळे सायखेडा परिसराला सतर्कतेचा आदेश देण्यात आलाय। नाशिक शहरातही गोदाकाठच्या घरांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। पाटबंधारे खात्याकडनं आपल्याला अगोदर तिकडनं कळवलं जातं, नंतर आपण खाली सर्व ते आपल्या गाड्या विभागीय अधिकारी आमचे जे आहे, आपत्कालीन व्यवस्थापन आहे, सर्व माईक लावून साऊंड लावून त्या ठिकाणी आदेशित करत आहे, सर्वांना सूचना मांडत आहे, नदीला पाणी सोडण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी नोटिसा सुद्धा त्या लोकांना दिलेल्या आहे। मुबलक पाण्याची बरसात होत असली तरी उधळपट्टी न करता त्याचं योग्य नियोजन होणं गरजेचं आहे। छोटी छोटी शेततळी तयार करून स्वतः स्वावलंबी होण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या समूहाने केल्यास येणारा उन्हाळा सुखावह होईल। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास, एक पाऊल पुढे।